शहर या विषयाचा थोडक्यात जीवनने परिचय करून दिला आहे. शहरीकरण फक्त आपल्या कोल्हापूरमध्येच वाढतं आहे असं नाही आहे. शहरीकरण हे गावापर्यंतसुद्धा पोचलेलं आहे आणि शहरीकरणाची जी मानसिकता आहे ती आता ग्रामीण तरुणांपर्यंत अट्रॅक्शन बनलेलं आहे. आपल्या लोकांना पुण्याचं शहरीकरण अट्रॅक्ट करतं आहे. कोल्हापूरच्या शहरीकरणाचं इतर आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांना अट्रॅक्ट करतं. परंतु शहरीकरणाअंतर्गत आमच्या टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं जे काय एक काय म्हणतो आपण एक साचा तयार करण्यात आलेला आहे जो लोकसंख्येवर आधारित आहे. आत्ता आपण जर बघितलं तर कोल्हापूर शहराची लोकसंख्या काय 2011ची 5,49,000 आहे आणि त्यावेळेचं 66.82 चौरस किलोमीटर हे क्षेत्र आहे. जे 2000ची लोकसंख्या क्षेत्र तेवढंच आणि आता झालेली लोकसंख्या जर 2025ला बघितली तर ती निश्चित 10 लाखाच्या आसपास झालेली असणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो की आजपर्यंत ज्या काय प्रशासकीय किंवा शासन व्यवस्था याच्यामध्ये कार्यरत झाल्या त्यांनी हा डाटा कधीच बघितला नाही का? कुठल्याही प्लॅनिंगचा कन्सेप्ट हा लोकसंख्येवर आधारित असतो आणि तो लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना जर ती लोकसंख्या 20 वर्षांनी एवढी होणार आहे तर त्याकरता लागणाऱ्या सुविधा हा कन्सेप्ट कोल्हापुरात कधीच बघितला नाही असा माझा ठाम आरोप आहे. कारण याचं उदाहरण जर बघितलं तर रिजनल प्लॅन 35 वर्षांनी होतो. म्हणजे किती 1978 साली पहिला रिजनल प्लॅन झाला आणि तो आता 2018ला झाला. फक्त हे कोल्हापूरच्या बाबतीत घडतं आहे. मी इतर शहरांच्या बाबतीतलं कॅल्क्युलेशन सांगत नाही. कोल्हापूरच्या बाबतीत भले ते प्रशासन असू दे किंवा राजकीय नेते मंडळ असू देत फार मोठा अन्याय करतात. याच्याकडं दुर्लक्ष करतात. DP जो 1977चा होता मंजुरी त्याला मिळून तो 88-89पर्यंत कार्यवाही व्हायला पाहिजे होती. तो मंजूर झाला 99ला. म्हणजे 20 वर्ष मंजुरीसाठी लागली. मग त्यावेळेला ही प्रशासकीय व्यवस्था राजकीय मंडळी झोपली होती का? ह्यांना त्या शहराचं काहीच वाटलं नाही का? या सगळ्याचा विचार केल्यावर लक्षात येतं की नागरिकांना तर जागं करणं आवश्यकच आहे. म्हणजे नागरिकांच्यात तर महत्त्वाचा बदल होणं आवश्यक आहे. पुरोगामी कोल्हापूर ही संकल्पना पार पुसून धर्मांध कोल्हापूर होण्याची जी काय वाटचाल चालू झाली आहे त्याला कुठं तर रोख लागला पाहिजे. आणि जे राजकीय मंडळी आहेत जे फक्त आपले निवडणूक जिंकणे कुठल्या तरी योजना जाहीर करणे आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर परत त्याच्याकडे न बघणे हा जो त्यांचा अजेंडा आजपर्यंत चालू आहे त्याला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. म्हणून जनतेने सुद्धा पहिलं शाणं झालं पाहिजे आणि राजकीय मंडळींनी आपल्यात सुधारणा केली पाहिजे. तर हे कोल्हापूर सुधरू शकेल. कोल्हापुरातली जी काय शहरं आहेत किंवा आजूबाजूची शहरं आहेत त्याचा झपाट्याने विकास होऊ शकेल. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की ज्यावेळेला आम्ही IRBच्या संदर्भात याच्यामध्ये उतरलो तांत्रिकदृष्ट्या त्यावेळेला काय लक्षात आलं जे काय केलं गेलेलं आहे ते चुकीचं केलं आहे आणि ती चुकीचं केलेल्या गोष्टीचा एक इंजिनियर आर्किटेक्ट म्हणून आमची ती उघड करणं जबाबदारी होती. ती केली आम्ही. शासनानं ती ॲक्सेप्ट केली म्हणून IRBला जावं लागलं. आता याच्यामध्ये ज्या गोष्टी तिथं घडून गेल्या त्याचं त्यावेळेला आम्ही दिलेली जी काय कॅल्क्युलेशन्स होती ती 343 कोटीचा भुर्दंड हे दुरुस्त करायला लागणार आहे. त्यावेळेला आपण सरकारी रिपोर्टमध्ये लिहिलेला आहे. तो आजपर्यंत तुम्ही कशा प्रकारे निस्तरताय ते बघताय. कारण 18 किलोमीटर गटर्स गायब. ह्याचे असे कॉन्क्रीटच्या रस्त्याची अवस्था काय. मी फक्त IRB उदाहरण देतो आहे. याच्यामध्ये व्यवस्थापन हे टोटली राजकीय आणि प्रशासकीय याच्यावर चाललेलं असतं. याच्यात जनतेचा कुठेही सहभाग जास्त घेतला जात नाही. आणि यापूर्वी मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं की पुरोगामी कोल्हापूरमध्ये जनता त्यामध्ये सहभाग देत होती आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अर्थानं देत होती. आता आम्हीच कुठं तर कमी पडतो आहे की जे शहरबांधच्या माध्यमातून आम्ही लोकांचं थोडंसं प्रबोधन करतो आणि त्या माध्यमातून कुठं तर आज यायला लागले नाही हे आपलं शहर आहे यासाठी काय तर केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही पदावर स्थिर राहा, कुठल्याही पदावरनं तुम्ही उतरणार आहात आणि शेवटी जाणार आहात पंचगंगेला. कारण एवढंच लक्षात ठेवायचं पंचगंगेला जाताना शिव्या खात जायला नाहीच पाहिजे.
ही गोष्ट प्रत्येक राजकीय प्रशासकीय मंडळींनी आणि जे कामकाज करतात त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे कोल्हापूरच्या दृष्टीनं घातक चाललेली जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कुठे तर एक आपण ब्रेक लावणं गरजेचं आहे. आणि पुरोगामी कोल्हापूर म्हणून परत एकदा या कोल्हापूरचं नाव याच्यामध्ये व्हायला पाहिजे. शाहू महाराजांनी जी बीजं रोवली ती आजपर्यंत इतक्या स्वरूपात व्यवस्थित पसरलेली आहेत, त्याच्यावर आम्ही जगतोय. राजकीय मंडळींच्या याच्यावर जगत नाही. शाहू महाराजांनी जे निर्माण केले त्याच्यावर कोल्हापूर आपलं जगते असं माझं ठाम मत आहे. आमची शहरबांध चळवळ हे वैचारिक पद्धतीने आज चालू आहे. लोकांचं प्रबोधन करणं हे आमचं पहिलं काम आहे. प्रबोधनातून मोठं चळवळ निर्माण होते आणि प्रबोधन करतेवेळी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे.